श्री स्वामी समर्थ. मराठी वर्ष संपत असताना साजरा होणारा अत्यंत खास सण म्हणजे होळीचा सण. संपूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळीचा सण येत असतो. होळी म्हणजे रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा उत्सव. या सणाच्या दरम्यान बरेचसे लोक एकत्र येतात आणि होळी साजरी करतात. हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतूची सुरुवात दर्शवणारा हा सण म्हणजे होळीचा सण. उद्या होळीच्या दिवशी आपण होलिका दहन करत असतो आणि होळी आपण जेव्हा पेटवतो त्यावेळेला आपल्याला घरावरून ओवाळून एक वस्तू होळीमध्ये टाकायची आहे. आपण आपल्या घरी घरगुती होळी करणार असू किंवा आपण सार्वजनिक होळीच्या ठिकाणी जर जाणार असू तर आपल्याला ही वस्तू आपल्या घरावरून ओवाळून होळीच्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्या ठिकाणी पूजा वगैरे झाल्यानंतर त्या होळीमध्ये आपल्याला ही वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील सर्व दोष, इडापिडा, नकारात्मकता नष्ट होईल. त्याचप्रमाणे आपण आपल्या घरातील व्यक्तींवरून, आपल्या मुलांवरून सुद्धा एक वस्तू ओवाळून होळीमध्ये टाकू शकतो, ज्यामुळे मुलांच्या जीवनामध्ये जर काही दोष असतील किंवा त्यांच्या जीवनामध्ये जर काही अडचणी असतील तर त्या नष्ट होतील आणि आपल्या मुलांची प्रगती होईल. कोणती वस्तू ओवाळून आपल्याला होळीमध्ये टाकायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या घरामध्ये ज्याप्रमाणे सकारात्मक ऊर्जा असते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सुद्धा असते. बरेचसे लोक आपल्या घरामध्ये येत असतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असते. काही लोकांना आपली प्रगती बघवत नाही किंवा काहीच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगली भावना नसते. तर अशा व्यक्ती आपल्या घरामध्ये जेव्हा वारंवार येतात त्यावेळेला आपल्या घरातील नकारात्मकता वाढते. आपल्या मुलांच्या बाबतीत सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये वाईट भावना असते. काही लोक तोंड देखलं आपलं कौतुक करतात किंवा आपल्या तोंडावरती आपल्याबद्दल चांगलं बोलतात परंतु मनामध्ये मात्र आपल्याबद्दल वाईट विचार करतात. तसेच आपल्या घरामध्ये ज्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींचे एकमेकांसोबत पटत नाही, मतभेद निर्माण होतात, घरामध्ये कधी कलह होतात, तर यामधून सुद्धा नकारात्मक ऊर्जा वाढते. आपण सुद्धा बऱ्याच वेळेला रागामध्ये काहीतरी वाईट विचार करतो तर यातून सुद्धा ही नकारात्मकता वाढत असते. तर ही नकारात्मकता नष्ट होण्यासाठी आपल्याला एक वस्तू आपल्या घरावरून ओवाळून पेटत्या होळीमध्ये टाकायची आहे. वर्षातून एकदा होळीचा हा सण येत असतो आणि या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. सार्वजनिक होळीच्या ठिकाणी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो किंवा आपण आपल्या घरासमोर होळी जेव्हा प्रज्वलित करतो तर त्यावेळेला आपण हा उपाय करू शकतो. या उपायासाठी आपल्याला काळी मोहरी घ्यायची आहे, खडे मीठ घ्यायचं आहे आणि जर आपल्याला शक्य असेल तर आपल्याला लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत. जर आपल्याला मिरच्या मिळाल्या नाहीत तर आपण फक्त काळी मोहरी आणि खडे मीठ जे आहे तर ते घेतलं तरीसुद्धा चालेल. आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला उभं राहायचं आहे. आतील दिशेला आपल्याला तोंड करायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावरून 3 वेळेला, 5 वेळेला किंवा 7 वेळेला किंवा आपण 11 वेळेला हे ओवाळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आपण होळी पेटवणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि जी पेटती होळी आहे तर त्यामध्ये हे आपल्याला टाकायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होऊ दे, आमच्या घरातील क्लेश, राग, तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या या होळीमध्ये जळून राख होऊ द्या. आता आपण जर सार्वजनिक ठिकाणी जाणार असू तर त्यावेळेला आपण सोबतच हे आपल्या घरावरून ओवाळून घेऊन जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर होळीची पूजा वगैरे करायची आहे आणि त्यानंतर हे साहित्य होळीमध्ये टाकायचं आहे. आता जेव्हा आपण या वस्तू आपल्या घरावरून ओवाळून घेणार आहोत तर एकदा ह्या वस्तू ओवाळून घेतल्या की पुन्हा घरामध्ये यायचं नाही. त्यामुळे अगोदरच आपल्याला सर्व होळीसाठी जे काही साहित्य लागणार आहे, पूजेचं साहित्य, तर हे सर्व साहित्य आपल्याला घराबाहेर ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या ओवाळून घ्यायच्या आहेत. आणि जेव्हा आपण परत येणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आणि घरात जाताना सुद्धा आपल्याला हातपाय धुवून जायचं आहे. त्यामुळे एका भांड्यामध्ये किंवा एखाद्या बादलीमध्ये घराबाहेर आपल्याला पाणीसुद्धा ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे आपण नारळसुद्धा आपल्या घरावरून ओवाळू शकतो. यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ हा नवीन घ्यायचा आहे. इतर गोष्टींसाठी किंवा एखाद्या पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घ्यायचा नाही. आणि हा जो नारळ आहे तर हा नारळ आपल्याला ओंजळीमध्ये धरायचा आहे. पुढच्या बाजूला नारळाची शेंडी करायची आहे. नारळ सोलून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या घरावरून आपल्याला हा नारळ ओवाळून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या घरातील सर्व जी नकारात्मकता आहे तर ती या नारळामध्ये शोषली जाईल. आणि त्यानंतर होळीच्या ठिकाणी जाऊन होळीकडे पाठ करून आपल्याला उभं राहायचं आहे
आणि उजव्या हातामध्ये हा नारळ घेऊन डोक्यावरून तो होळीमध्ये अर्पण करायचा आहे. या उपायामुळे सुद्धा आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, तर ती नष्ट होत असते. त्याचप्रमाणे आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरून सुद्धा आपण काळी मोहरी आणि खडेमीठ जे आहे तर ते ओवाळून जळत्या होळीमध्ये टाकू शकतो. यामुळे त्या व्यक्तीला जर नजरदोष निर्माण झालेला असेल किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही दोष असतील तर हे दोष नष्ट होत असतात.